ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने नवीन पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहोत। अगदी नवीन पद्धत आहे। याआधी तुम्ही कधीच अशा पद्धतीने भेंडीची भाजी बनवली नसेल आणि जर एकदा अशी भेंडीची भाजी बनवली की पुन्हा पुन्हा कराल, इतकी चविष्ट आणि चमचमीत होते ही भाजी। तर इथे तुम्ही पाहू शकता, त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवून ती छान अशी पुसून घेतलेली आहे मी कोरड्या फडक्याने। आणि अशा पद्धतीने जास्त बारीक देखील पीस करायचे नाहीत आपल्याला, गोल पीसमध्ये थोडेसे जाडमध्ये आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे। शक्यतो कोवळी भेंडीचाच वापर करा, म्हणजे भेंडी ही पटकन शिजली जाते आणि खायला देखील खूप छान लागते। आता सर्व भेंडी मी इथे बारीक बारीक पीसमध्ये सेम अशी कट करून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, सगळी भेंडी आपली एकसारखी अशी कट करून झालेली आहे। एका बाउलमध्ये इथे मी भेंडी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा आपण बेसन पीठ घालून घेऊया। जे तुम्ही घरात रेग्युलर बेसन पीठ यूज करता तेच इथं आपल्याला वापरायचं आहे। आता बेसन पीठ घातल्यावरती चमच्याने किंवा तुम्ही हाताने देखील हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता। अगदी सहज मिक्स होतं, म्हणजे भेंडी आपली जास्त चिकट देखील होत नाही आणि तर इथे तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित अशी याला मी कोटिंग करून घेतलेलं आहे। जर माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। आता हे मिक्स करून झालं की आपण गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। तेल तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून घेतलेलं आहे। जिरे आणि मोहरी तेलामध्ये आपल्याला छान फुलून द्यायचं आहे। लसूण घेतलेला आहे, 5 ते 6 लसणाच्या छोटे छोटे पाकळ्या मी इथे कट करून घेतलेले आहेत। तुम्ही इथे लसूण ठेचून देखील टाकू शकता। ठेचून लसूण टाकला त्याचा देखील फ्लेवर भेंडीमध्ये खूप छान असा उतरला जातो। एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे। कांदा आपल्याला फास्ट गॅसवरती परतून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, कांदा आपला हलकासा परतत आलेला आहे। आता यामध्ये जी लाल मिरची आपली सुकलेली असते ती इथे मी वापरलेली आहे। जर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही घातली तरी देखील चालेल। त्याऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालेल। आता लाल मिरची सुद्धा तेलावरती छान फ्राय करून घ्यायची आहे। एक लहान आकाराचा टोमॅटो इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे 2 मिनिटं तरी मी कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे। आता यामध्ये काही आपण सुके मसाले ॲड करूया। तर इथे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आपण। तर इथे कोणत्याही हिरवी मिरचीचा इथे मी वापर केलेला नाही आहे। आपल्याला ही भेंडी लाल मसाल्यात करायची आहे। 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे मटन मसाला किंवा गोडा मसाला किंवा किचन किंग मसाला वापरला तरी देखील चालेल। थोडीशी फोडणीला कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता हे मसाले तेलावरती आपल्याला एक अर्धा मिनिट तरी फ्राय करायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो तो भाजीमध्ये खूप छान असा उतरला जातो आणि त्यामुळे भाजीची चव अजून दुप्पट होते। आता हे तुम्ही पाहू शकता, छान असं आपलं मसाले फ्राय झालेले आहेत। आता जी भेंडी आपण बेसन पीठ लावून ठेवलेली होती ती यामध्ये घालून घेऊया आणि भेंडी सुद्धा छान अशी मिक्स करून घेऊया यामध्ये। अगदी काही वेळातच ही रेसिपी तयार होते, त्यामुळे नक्की या पद्धतीने तुम्ही भेंडी ट्राय करून बघा। आता इथे झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटांसाठी मी वाफ काढून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। भेंडी पुन्हा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ टाकून हलवून पुन्हा झाकण ठेवून आपल्याला ही भेंडी शिजून घ्यायची आहे। अगदी झटपट एक 8 ते 9 मिनिटातच ही भेंडीची भाजी तयार होते, त्यामुळे एकदा नक्की या पद्धतीने करून बघा। आणि जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता झाकण ठेवून पुन्हा मी 2 ते 3 मिनिटं भेंडी इथे शिजून घेतली होती। आता यामध्ये अगदी थोडासा 1 चमचा इतपत मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तुम्ही सुद्धा शेंगदाण्याचा कूट घालायला अजिबात स्किप करू नका, कारण की याने भेंडीची चव अजून दुप्पट होते। तर इथे मी भाजलेला कूट घातलेला नाही आहे, जो नॉर्मल आपण
करून ठेवला असतो तोच कूट वापरलेला आहे. तुम्ही जर भाजलेला कूट घालत असेल तर तरी देखील चालेल. आता भेंडी पुन्हा आपण झाकण ठेवून 2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया. तर इथे पाहू शकता भेंडी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि शेंगदाण्याच्या कूटामुळे भेंडी छान खरपूस होते. आता वरनं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि भेंडी आपली छान मिक्स करून घेऊया. तर आजची ही झटपट मसाला भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.